बातमी आहे प्रफुल्ल पटेलांना मिळालेल्या क्लीन चिटची। सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांना क्लीन चिट मिळाली आहे। सीबीआयकडून 2017च्या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलाय। 2017ला सीबीआयने या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला होता। प्रफुल्ल पटेल नागरी विमान वाहतूक मंत्री असताना एअर इंडियाचं कंत्राट देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप होता। प्रफुल्ल पटेलांना सीबीआयकडून क्लीन चिट मिळाली। सीबीआयकडून प्रफुल्ल पटेलांना मोठा दिलासा मिळालाय। सीबीआयनं 2017च्या भ्रष्टाचार प्रकरणात क्लोजर रिपोर्ट आता दाखल केलेला आहे। विमान भाडेतत्वावर घेण्याच्या अनियमिततेचा प्रफुल्ल पटेल यांच्यावर आरोप होता। नागरी उड्डाण मंत्रालयानं खासगी कंपनीसोबत करार केल्याचा पटेलांवर आरोप होता। 2007 ते 2009 या काळात सरकारच्या 840 कोटींचं नुकसान झाल्याचा आरोप पटेल यांच्यावर ठेवण्यात आला होता। प्रफुल्ल पटेलांनी हे आरोप फेटाळले होते। कोणत्याही चौकशीसाठी आपण तयार असल्याचं पटेलांनी यावेळी सांगितलं होतं। 2017 साली सीबीआयनं या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता। मात्र आता सीबीआयनं प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चिट दिलेली आहे। आज प्रफुल्लबाईंचं वॉशिंग मशीन झालं। शेवटी ही मंडळी भाजपमध्ये का गेलेली आहे? याच्याकरताच गेलेली आहे। त्यांच्या विरुद्ध जे खटले चालू आहेत त्या खटल्यातून त्यांना मुक्तता पाहिजे आहे। पण एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या सगळ्या क्रिमिनल केसेस आहेत, त्या कधी बंद होत नाहीत, त्या पुन्हा जिवंत केले जातात। आज जो पक्ष फुटून वेगळा पक्ष राष्ट्रवादीचा झालेला आहे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली, त्यापैकी काही नेत्यांना क्लीन चिट मिळाले, काहींना मिळालेली नाही, हे लक्षात घ्या। मी कुणाबद्दल बोलतो तुम्हाला माहिती आहे। प्रफुल्लबाईंना क्लीन चिट मिळाली आहे, पण इथले जे राज्य बँकेचे घोटाळे आहेत किंवा सिंचन घोटाळे त्यामध्ये क्लीन चिट मिळाली नाही।